आणि आता एक सर्वात मोठी बातमी, औरंगाबाद शहराचं नामकरण संभाजीनगर असं करावं हा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजूर करण्यात आलेला आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज हा अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव येणार होता। शिवसेनेकडून औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करावं असा हा प्रस्ताव होता आणि हा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजूर करण्यात आलेला आहे। सुरुवातीला काँग्रेसचा या प्रस्तावाला विरोध होता, अशी अटकळ बांधली जात होती, अशा चर्चा होत्या। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या संदर्भामध्ये चर्चा होईल असं सांगितलं जात होतं आणि आता औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आलाय। आणि याशिवाय उस्मानाबादचं नामकरण धाराशिव करावं यासाठी सुद्धा मान्यता देण्यात आलेली आहे। दोन महत्त्वाचे प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजूर करण्यात आलेले आहेत। एक, औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर, दोन, उस्मानाबादचं नामकरण धाराशिव। उस्मानाबादचं नामकरण धाराशिव करावं हाही प्रस्ताव शिवसेनेकडून आणला जाणार होता। मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीमधले हे दोन अत्यंत महत्त्वाचे प्रस्ताव होते। दोनही प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजूर करण्यात आले आहेत। शिवसेनेच्या दृष्टीने हे दोनही प्रस्ताव अत्यंत महत्त्वाचे जे आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजूर करण्यात आले। या सगळ्या संदर्भातली माहिती जाणून घेण्यासाठी राजू सोनावणेकडे जाऊयात। राजू, या दोनही महत्त्वाच्या निर्णयाचे काय पडसाद उमटू शकतात? राजू, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? आपण पुन्हा एकदा संपर्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करूया। मात्र सगळ्या महाराष्ट्रासाठी आत्ताची अत्यंत महत्त्वाची अपडेट, अत्यंत महत्त्वाची घडामोड, मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये दोन प्रस्ताव मंजूर करण्यात आलेले आहेत। पहिला प्रस्ताव औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करावं, दुसरा प्रस्ताव उस्मानाबादचं नामकरण धाराशिव करावं। दोनही प्रस्ताव मंजूर करण्यात आलेले आहेत। शिवसेनेचा विचार करता हे दोनही प्रस्ताव मंजूर करून घेणं शिवसेनेसाठी अत्यंत कळीचा मुद्दा होता। मुख्यमंत्री कॅबिनेटच्या बैठकीमध्ये आज स्वतः सहभागी झाले होते। हे दोनही प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चर्चेसाठी आले आणि चर्चेअंती दोनही प्रस्ताव मंजूर करण्यात आलेले आहेत। नवी मुंबई विमानतळाला सुद्धा दिबा पाटील यांचं नाव दिलं जाणार तिसरा महत्त्वाचा प्रस्ताव होता आणि तो प्रस्ताव सुद्धा मंजूर केला गेलाय। नवी मुंबई विमानतळाला कुणाचं नाव द्यावं यावरना चर्चा होती। दिबा पाटील यांचं नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर झालाय। गणेश ठाकूर यांच्याकडे जाऊयात। गणेश, तीन महत्त्वाचे प्रस्ताव मंजूर झालेले आहेत, काय पडसाद उमटतील? अत्यंत महत्त्वाचे हे प्रस्ताव आणि ह्या प्रस्तावांना मिळालेली मंजुरी आहे। पॉप्युलिस्ट असे हे निर्णय ठाकरे सरकारकडून घेण्यात आले असं म्हणू शकतो, कारण ह्या निर्णयाची किंवा ह्या मागणीची वर्षानुवर्ष या स्थानिक लोकांकडून मागणी होत होती आणि त्यालाच मंजुरी दिली गेली आहे। सर्वात पहिलं औरंगाबाद शहराच्या संभाजीनगर नामकरणास मान्यता सामान्य प्रशासन विभागाकडून हा निर्णय घेण्यात आला। उस्मानाबाद शहराच्या नावाला किंवा त्याचं नामकरण केलं गेलं आहे धाराशिव म्हणून, त्याला मान्यता दिली गेली आहे सामान्य प्रशासन विभागाकडून। आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ या नामकरणास मान्यता नगर विकास विभाग। या तीन महत्त्वाच्या निर्णयामुळं जी मागणी वर्षानुवर्ष होत होती संभाजीनगरबद्दल, वर्षानुवर्ष स्थानिक लोक, मराठवाड्यातील लोक या मागणीला घेऊन पुढे जात होते, पण त्याला मंजुरी मिळत नव्हती। याच्यावर मोठं राजकारणी झालं होतं। त्यानंतर उस्मानाबादला धाराशिव हे नाव देण्यात यावं ही शिवसेनेची वर्षानुवर्ष मागणी होती, पण त्या मागणीला देखील मान्यता मिळत नव्हती। ती आता अखेर उद्धव ठाकरे सरकार किंवा ठाकरे सरकारने दिली आहे। याशिवाय नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, आपल्याला माहिती असेल की काही महिन्यांपूर्वीच दिबा पाटील यांचं नाव या विमानतळाला द्यावं या मागणीसह भाजपपासून सर्व विरोधी पक्षांनी सरकारला घेरण्याचं काम केलं होतं। खास करून उद्धव ठाकरे शिवसेनेला यावर निशाणा साधला होता, कारण त्या विमानतळाला बाळासाहेबांचं नाव देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यावेळेस घेतला होता। त्यावेळेला हा प्रस्ताव एकनाथ शिंदे यांनीच आणला होता की या विमानतळाला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असं नाव देण्यात यावं, पण त्याच्यानंतर भाजपपासून इतर राजकीय पक्षांना त्याचा विरोध केला आणि या विमानतळाला स्वर्गीय दिबा पाटील, लोकनेते दिबा पाटील असं नाव देण्यात यावं अशा प्रकारची मागणी लावून धरली आणि आंदोलनही केलं होतं। त्या आंदोलनानंतर आता अखेर उद्धव ठाकरे यांच्याकडून किंवा ठाकरे सरकारकडून हा निर्णय घेण्यात आलेला आहे। म्हणजेच ज्या वेळेस सरकार संकट काळामध्ये आहे, पॉप्युलिस्ट निर्णय घेऊन सरकार हे दाखवण्याचा प्रयत्न करते की आम्ही जनतेचं सरकार आहोत, जनतेने निवडून दिलेलं सरकार आहे आणि आम्ही जनतेच्या भावनांचा आदर करून हा निर्णय घेतोय, हेच दाखवण्याचा प्रयत्न इथं या सरकारच्या निर्णयानं होतोय। कविता,
हेच दाखवण्याचा निर्णय सरकारच्या निर्णयातनं होतोय. जसं तुम्ही सांगताय पॉप्युलिस्ट निर्णय आहेत, लोकांना आवडतील असे निर्णय घेतले गेलेले आहेत. 3 महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत केंद्रीय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये. पहिला निर्णय औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करावं. गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेनेकडनं हा मुद्दा पुढे आणला जात होता, मात्र निर्णय होत नव्हता आणि जी कॅबिनेटची बैठक कदाचित शेवटची बैठक ठरू शकते, त्या बैठकीमध्ये आज अखेर हा निर्णय घेण्यात आलेला आहे. प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला आहे. औरंगाबादचं नामकरण हे संभाजीनगर करण्याचा. दुसरा महत्त्वाचा प्रस्ताव होता ते म्हणजे उस्मानाबादचं नामकरण हे धाराशिव करण्याचा प्रस्ताव होता, तोही मंजूर करण्यात आलेला आहे. आणि तिसरा आणखीन एक महत्त्वाचा प्रस्ताव होता तो म्हणजे नवी मुंबईमध्ये जे नवं विमानतळ येऊ घातलेलं आहे, आंतरराष्ट्रीय विमानतळ, त्या विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्यात यावं असा प्रस्ताव होता. तो सुद्धा प्रस्ताव मंजूर केला गेलाय. पुन्हा एकदा गणेशकडे जाऊयात. गणेश, औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करण्याचा प्रस्ताव हा फक्त पॉप्युलिस्ट एक प्रस्ताव नाहीये, तर त्याचे दूरगामी परिणाम सुद्धा असतील, काही फायदे तोटे सुद्धा असतील. हे परिणाम नेमके काय असू शकतात, पडसाद याचे काय उमटू शकतात? हे पहा, बाळासाहेब ठाकरे असताना तेव्हापासूनच शिवसेना औरंगाबाद ह्याला औरंगाबाद न म्हणता संभाजीनगरच म्हणत होती. सरकारमध्ये आल्यानंतर देखील वारंवार मागणी केली गेली होती. शिवसेनेची भावना होती आणि पक्षासोबतच अनेक शिवप्रेमींची भावना होती की या औरंगाबाद शहराला संभाजीनगर हे नाव देण्यात यावं. मात्र जसं आपण म्हणतोय की 3 पक्षांचं अलायन्सचे सरकार होतं आणि या अलायन्सचे काही मेरिट्स आणि डिमेरिट्स असतात. त्याला पाहता राज्य सरकार हा निर्णय घेऊ शकत नव्हती आणि भाजप शिवसेनेला यावर टार्गेट करत होती की तुम्ही हा निर्णय का घेत नाही आहेत. आता आठवत असेल की आताही मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या वेळेला हा मुद्दा उपस्थित केला गेला होता आणि ह्या मुद्द्याला धरूनच शिवसेनेवर खास करून हल्लाबोल केला गेला होता. मात्र आता ज्या वेळेला सरकार राहतं की जातं ही वेळ आली आहे, त्यावेळेला उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला आहे. पॉप्युलिस्ट तर आहेतच, पण याचे जसं तुम्ही म्हणताय की हे दूरचे खूप मोठे परिणाम होतील. हा निर्णय आम्ही घेतला, हा वारंवार दाखवला जाईल. आपला वोट बँक किंवा जी लोक शिवसेनेला मानणारा वर्ग आहे, संघटनेला मानणारा वर्ग आहे, त्यांच्या मनातही हे आपण म्हणू शकतो की बरोबर या निर्णयाचे खूप दूरगामी परिणाम होणार आहेत. ते परिणाम सामाजिक तर असतील पण पॉलिटिकल मोठ्या प्रमाणावर असतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.